मित्रांनो, 7वी असतात पोलिसिंग पेरेंट्स. हे पेरेंट्स नेहमी टोकतात. इतका का झोपला, मोबाईल का हातात घेतला, असं करशील तर फोन बंद, तसं करशील तर टीव्ही बंद, असं करशील तर गाडी बंद, हे जास्त खाऊ नको, फोनवर जास्त बोलू नको, ते जास्त करू नको, किती ब्रेक घेशील, किती झोपशील, असं करशील तर खेळणं बंद, तसं करशील तर मित्रांशी भेटणं बंद, हे बंद ते बंद. पॅरेंट्सला वाटतं डिसिप्लिन आहे, पण मुलांना वाटतं फ्रीडम नाही. घर म्हणजे जेल झालेलं आहे. यामुळे त्यांचं फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस आणि एन्झायटी वाढते. मुलं डिस्ट्रॅक्ट होतात आणि परफॉर्म करू शकत नाहीत. पालकांनो, मुलांना फक्त इतकंच सांगा की तू तुझ्या नियोजनाप्रमाणे बघ. जे आवश्यक आहे तेवढंच कर आणि तेच कर जे जास्त इम्पॉर्टंट आहे. यामुळे मुलांना थोडं लेस कंट्रोल्ड वाटतं आणि ते चांगलं परफॉर्म करतात. त्यानंतर 8वी येतात झपाटलेले पेरेंट्स. काही पेरेंट्स ना भूतबाधा झालेल्या व्यक्तीप्रमाणे असतात. हो, अक्षरशः भूतबाधा. दिवसभर परीक्षा आली अभ्यास कर, परीक्षा जवळ आली अभ्यास कर, खूप कमी टाइम राहिलाय अभ्यास कर, परीक्षा तोंडावर आली आहे अभ्यास कर. काय करतोय? अभ्यास कर. अभ्यास झाला, रिव्हिजन कर. रिव्हिजन झालंय, मग पुन्हा रिव्हिजन कर. दिवसभर कटकट चालू असते. पेरेंट्सला वाटतं आपण अलर्ट देतोय, पण मुलांना वाटतं परीक्षा भयंकर आहे. मुलं ओव्हरलोड होतात आणि ओव्हर स्ट्रेस होतात आणि क्षमता असतानाही रिझल्ट देऊ शकत नाहीत. पालकांनो, शक्य तितकी शांतता ठेवा. टोकणे पूर्णपणे बंद करा. मुलांना वेळ आणि विश्वास दोन्ही द्या आणि तेव्हा सूचना द्या जेव्हा खूप आवश्यक आहे.